पार्वती आणि शंकर दोघं जंगलामध्ये गेले आणि ती अमर कथा सांगायला त्यांनी सुरुवात केली. तर ती सुरुवात करता करता जसं सारखी जर कथा चालली तर एक प्रकारची तंद्री लागते, कदाचित झोप पण येते. तर असाच प्रकार पार्वतीच्या बाबतीत झाला. पार्वतीला झोप लागून गेली कथा ऐकता ऐकता. ती झोपली आणि तिला झोपू नये म्हणून शंकरांनी सांगितलं होतं की तू हुंकार द्यायचा मला, मी जे बोलतो आता आम्ही बोलतो तुम्ही ऐकता, पण तुम्ही थोडंफार जर प्रतिक्रिया दिसल्या म्हणजे तुम्ही जागे या त्या लक्षात येतं, बरोबर आहे. आणि तुम्ही ध्यान देऊन जरी डोळे झाकले ध्यान देण्याकरता तरी आम्हाला वाटतं झोपले काय बुवा असं. त्यामुळे त्यांनी सांगितलं तू डोळे झाक काही कर पण हुंकार आला पाहिजे, पार्वतीला सांगितलं. तर पार्वती माता म्हणे ठीक आहे. मग यांनी एक छोटीशी दोन गोष्टी बोलल्या की असं असं झालं ते असं म्हणायचं. हे चालू होतं. आता त्यात झालं असं की पार्वतीला झोप लागून गेली पण हुंकार चालू राहिला. आता हा हुंकार येतो कुठून, त्यामुळं आपण कथा पूर्ण सांगितली शिवानी. पण त्यांच्या लक्षात आलं पार्वतीला झोपलेली आहे, हुंकार कुठून येतोय. त्यांनी वरती झाडावर बघितलं कशी पक्षी बसलेला असतो, तिथे चोरून कथा ऐकतो.